मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य सरंजामे इन्स्पेक्टरच्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात. अर्जुनच्या मनात शंका असते की तो चैतन्याला सांगतो हे खोटे लोकेशन रिपोर्ट नक्की कोणी पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने बनवले गेले आहेत. त्याला खात्री पटवायची आहे की आधी वाटलेला संशय खरा आहे. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे साक्षीचे लोकेशन रिपोर्ट कोणी पोलीस अधिकाऱ्यानेच बनवलेत? अर्जुन त्यावर हो म्हणतो. मग त्याच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो चैतन्याला म्हणतो, चल आपण आज जाऊयात. दरम्यान आता सरंजामे महिपतीशी फोनवर बोलत असतो. तो हप्ता केव्हा येणार याची चौकशी करत असतो. महिपत उत्तर देतो, मी माणूस पाठवलाय, हप्ता पोहोचेल. पण अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचला नसेल ना? सरंजामे उत्तरतो, हो काही दिवसांपूर्वी भेटला होता तो, पण नंतर काही संपर्क नाही. अशातच अर्जुन आणि चैतन्य दारात येतात. सरंजामे घाबरतो आणि फोन पटकन बंद करतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. अर्जुन सौम्यपणे विचारतो, डिस्टर्ब तर नाही केलं ना? तुमचा महत्त्वाचा कॉल चालू होता का? सरंजामे म्हणतो, नाही नाही, काही कौटुंबिक काम होतं. अर्जुन मग मुद्दा टाकतो, तुम्हाला जो लोकेशन रिपोर्ट मेल आला होता ना, तो पुन्हा एकदा पाहू शकतो का? सरंजामे ते सहज दाखवतो. त्याचवेळी अर्जुनची नजर एका ड्रॉवरमधून निघालेल्या फाईलवर जाते, ज्यावर मोठ्या अक्षरात साक्षी कन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं. हे पाहून अर्जुन चकित होतो. तो अचानक खोकण्याचं नाटक करतो आणि पाणी मागतो. सरंजामे पाणी आणायला आतमध्ये जातो. त्या संधीचा फायदा घेत अर्जुन ती फाईल पटकन खिशात टाकतो. चैतन्य त्याच्याकडे पाहून आश्चर्याने विचारतो, काय करतोस रे तू? तेवढ्यात सरंजामे परत येतो. अर्जुन पुन्हा एकदा खोकतो आणि पाणी पितो. मग म्हणतो, थँक्स, आम्ही निघतो. सरंजामे हसत होकार देतो. बाहेर जात असताना महिपतचा माणूस तिथे पोहोचतो आणि अर्जुनला धडकतो. अर्जुन थोडं ओरडतो, पण काही न बोलता पुढे जातो. सरंजामे मात्र घाबरतो. अर्जुन त्याला ओळखू नये म्हणून तो त्याला विचारतो, अरे तू महिपतचा माणूस का? अर्जुनने ओळखलं तर काय होईल? तो माणूस उत्तरतो, माझं काय? मला तर महिपत सरांनी पाठवले हप्ता घेऊन. तो पैसे देतो. सरंजामे पैसे घेतो आणि थांबतो आणि म्हणतो, थांब, त्याची गाडी निघेपर्यंत इथेच. तो बाहेर डोकावतो. अर्जुन चैतन्याची गाडी निघून गेलेली असते. मगच तो माणसाला जाण्याची परवानगी देतो. तर इकडे सायली रूम झाडत असते. तेव्हा विमल येऊन सांगते की पूर्ण आजीने तुला बोलवलंय. सायली आनंदाने त्यांच्या रूममध्ये जाते. पूर्ण आजी तिला सोन्याचे झुमके भेट देतात, कारण तिने त्यांचा तुटलेला आठवणींचा बॉक्स नीट करून दिलेला असतो. सायली नम्रतेने मोबदला नको असं म्हणते, पण पूर्ण आजी तिला म्हणतात की त्यास कर्ज कधी ठेवत नाही. शेवटी सायली तो आशीर्वाद म्हणून स्वीकारते आणि पुढे जाते. पूर्ण आजी तिच्या साधेपणाने भारावून जातात. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य गाडीत असतात. चैतन्य विचारतो, अर्जुन तू काय उचलले सरंजामेच्या घरून? अर्जुन एक एन्व्हलप दाखवतो, साक्षी कन्स्ट्रक्शनचं. चैतन्य म्हणतो, हे कदाचित एखादं इव्हेंट इन्व्हिटेशन असावं. अर्जुन मात्र ठाम असतो की सरंजामेवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय. इकडे साक्षी आणि प्रिया एकमेकींच्या घरी बोलत असतात. साक्षी म्हणते, ती दामिनी मॅडमकडे कोर्टातील पुरावे पाहण्यासाठी विनंती करणार आहे. पण प्रिया मात्र विचारात हरवलेली असते. साक्षी कॉफी आणायला जाते आणि प्रिया मनात ठरवते की महिपतच्या खोलीत जाऊन तिच्या आठवणींचं गाठोडं शोधायचं. साक्षी कॉफी घेऊन येते आणि प्रिया मुद्दाम कॉफी स्वतःवर सांडते. साक्षी चिडते आणि तिला आत जाऊन कपडे बदलायला सांगते. प्रिया पर्स घेऊन आत जाते आणि तिचा खरा उद्देश असतो महिपतच्या खोलीत शिरणं. सायलीचा दिवस खास असतो. अस्मिताताईंनी तिची काळजी घेतलेली आणि पूर्ण आजींनी तिला सोन्याचे झुमके भेट दिलेले असतात. ती रूममध्ये अर्जुनचा फोटो हातात घेते आणि म्हणते, अहो आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ती त्याच्या आठवणीत इतकी रमते की अर्जुन अचानक दार उघडतो आणि सायली आनंदाने त्याच्यासोबत खेळायला लागते. ती सगळं बोलून दाखवत असताना अर्जुन गंभीर होतो. सायली विचारते काय झालंय? तेव्हा अर्जुन सांगतो की सरंजामेवर संशय वाढतोय. एक रिटायर पोलीस ऑफिसर असून सुद्धा त्याचं घर खूप आलिशान आहे. अर्जुनला वाटतं की त्याचं महिपतशी काहीतरी कनेक्शन असावं. सायली सहमत होते आणि म्हणते, मग आपण त्याच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. तेव्हाच अर्जुन सायलीच्या बोटावर झालेल्या जखमा पाहतो आणि विचारतो, ती कसं काय झाली? सायली म्हणते, काही नाही. पण मग ती अर्जुनच्या हाताला खरचटलेली जागा पाहते. अर्जुनही सांगतो, सरंजामेकडे जात असताना एका व्यक्तीने जोराने धडक दिली होती आणि मला वाटतं की तो महिपतचाच माणूस असावा. मी त्याला वाईन शॉप आणि पोलीस स्टेशन जवळ यापूर्वी पाहिलेलं आहे. ते आठवत अर्जुन म्हणतो, गॉट इट. चला आपण इथून निघूया. सायली फोटो नीट ठेवते आणि त्याच्यासोबत निघते. इकडे प्रिया महिपतच्या खोलीत शिरून गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करते. कपाट सगळी लॉक असतात, त्यामुळे तिला काही सापडत नाही. इतक्यात महिपतचा आवाज ऐकू येतो आणि ती घाबरून तिथून निघायचा विचार करते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन पुन्हा सरंजामेकडे पोहोचतात आणि त्याला थेट विचारतात, महिपत शिकरेशी तुझं काय कनेक्शन आहे? सरंजामे गोंधळतो, पलटी मारतो आणि म्हणतो, माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यावर अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि सांगतो, तूच साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट तयार केलेस आणि महिपतकडून पैसे घेतलेस.
सरंजामे हसून म्हणतो, तुझ्याकडे काय पुरावा आहे? एक इनॅक्टिव्ह म्हणजे काही सिद्ध होत नाही. अर्जुन त्याला साक्षी कन्स्ट्रक्शनचे पेपर दाखवतो. पण सरंजामे थाटात म्हणतो, माझ्यासारख्या व्यक्तीला अनेक इन्व्हिटेशन येतात. याचा अर्थ मी गुन्हेगार आहे हे ठरत नाही. तरी अर्जुन सरंजामेला धमकावतो, तू काहीही लपव, पण एक ना एक पुरावा मागे राहतोच. सरंजामे पुन्हा हसतो आणि म्हणतो, पुरावे मिळायला 6-7 महिने लागतील आणि या विलास मर्डर केसचा निकाल लागायला फक्त 30 दिवस बाकी आहे. एक सल्ला देतो, या केसवर दुसऱ्या अँगलने लक्ष दे, नाहीतर नुकसान तुझंच आहे. तो त्यांना घरी जायला सांगतो. अर्जुन आणि सायली तेथून संतापून निघून जातात, पण त्यांचा निर्धार पक्का असतो. सरंजामेसकट महिपातचा खेळ उघडा करायचा. रात्री अर्जुन आणि सायली दोघेही त्यांच्या खोलीत असतात. अर्जुन काही फाईल्समध्ये बुडालेला असतो आणि म्हणतो, आता सरंजामेवरचा संशय पक्का झालाय. तो नक्कीच महिपतसाठी बेकायदेशीर कामं करतोय. सायली म्हणते, असं वाटतं की त्याने फक्त आपल्या केसमध्येच नाही, तर इतरांच्या आयुष्याशीही खेळ केला असावा. अशा माणसाला शिक्षा मिळायलाच हवी. अर्जुन सांगतो, मी चैतन्यला त्याची जुनी हिस्ट्री शोधायला सांगितलीये, पण वेळ खूपच कमी आहे आणि सरंजामे खूप चतुर आहे. सगळं व्यवस्थित लपून ठेवलंय त्याने. फक्त 15 दिवस उरलेत. या वेळेत आपल्याला त्याला उघडं पाडणं कठीण आहे. सायली त्याला शांत करत म्हणते, थोडा वेळ डोकं शांत कर. उद्यापासून नव्याने सुरुवात करू. पण अर्जुन म्हणतो, मी झोपणार नाही. कारण वेळ खूप महत्वाचा आहे. दामिनी खोटे पुरावे तयार करेल त्याआधी आपल्याला कोर्टात चाल सुरू करायला हवी. तेव्हा अर्जुन कपाटातून एक व्हिजिटिंग कार्ड आणि अर्धवट पेंडंट काढतो. तो म्हणतो, हे कोर्टात सादर करणं गरजेचं आहे. पण साक्षीने ते पेंडंट कोर्टात घातलं नसेल तर हा पुरावा निरुपयोगी ठरेल. सायली मोबाईलमध्ये काहीतरी तपासते आणि म्हणते, एक आयडिया आहे. उद्या म्हणजे 16 जुलैला ही साक्षीच्या आई कालिंदी महाडिक यांची पुण्यतिथीची तारीख आहे. तिचं डेथ सर्टिफिकेट आपण पाहिलं होतं. त्यावर हीच तारीख होती. अर्जुन म्हणतो, बरोबर, उद्याच आहे ती. सायली त्याला एक हुशार योजना सांगते. अर्जुन भारावून जातो आणि म्हणतो, ब्रिलियंट, आणि लगेच चैतन्यला कॉल करतो. चैतन्य झोपेतच फोन उचलतो. अर्जुन म्हणतो, हे ऐकले की तुझी झोपच उडेल. एक गोष्ट लिहून ठेव. चैतन्य सगळं अर्जुनने सांगितलेलं नीटनेटकं लिहून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्याला बसलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, नाश्ता झाल्यावर निघूया. हे ऐकून प्रिया सावध होते. ती मनात म्हणते, हे दोघं पुन्हा एकदा काही पुरावा शोधायला जातायत का? त्यांना थांबवायलाच हवं. सायली येऊन सगळ्यांना म्हणते, आई आजी आम्ही जरा बाहेर जातोय. लंच आधी परत येऊ. तेव्हा प्रिया टोमणं मारत म्हणते, इतक्या लवकर काय परत येणार? बाहेरच जेवून या ना. आणि रात्रीचे घरात. सगळे तिच्याकडे बघतात. मग प्रिया रागात म्हणते, तू असं सतत बाहेर पडतेस. आईला सगळी कामं करावी लागतात. पण कल्पना म्हणते, नाही ग, विमल सगळं करते. तरी प्रिया चिकाटीने म्हणते, घरात मोठ्या सुनेनं असं वागावं का? अस्मिताकडे लक्ष द्यायला नको का? सायली शांतपणे पण ठामपणे म्हणते, प्रिया मी सगळं कामं आटपूनच जाते आणि मी कामासाठी जात आहे, फिरायला नाही. तेव्हा प्रिया चिडते, बघा ना पूर्ण आजी किती उलट उत्तर देते. पण पूर्ण आजी, कल्पना, अस्मिता कुणीच तिच्याशी काही बोलत नाही. प्रिया अपमानित होते. अर्जुन आणि सायली निघण्यास तयार होतात. प्रिया मनातच विचार करते, मलाच आता यांच्या मागे जावं लागेल, नाहीतर महिपत माझा खेळ संपवेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन एका साधूचा वेश घेतो. मोठी खोटी दाढी, केस, धोतर त्याने घातलेलं असतं. त्याला कोणीही ओळखू शकत नाही. चैतन्य त्याला पाहून हसतो आणि म्हणतो, अर्जुन तू तर भारीच दिसतोयस. अर्जुन गाडी थांबवतो आणि म्हणतो, मिशन सुरू करूया. टार्गेट साक्षीचं पेंडंट आहे. साक्षीच्या घरी गेल्यानंतर तिथे तिच्या आईची पुण्यतिथी असल्याने एक कार्यक्रम सुरू असतो. प्रिया तिथेच बसलेली असते. तर मित्रांनो, पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी मालिकेचा पुढील भाग नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.